हॅलो स्टुडंट्स, लॉकडाऊन झाला आता 12वीचा अभ्यास करायला पाहिजे. पण मी घेऊन आलो तुमच्यासाठी फिजिक्स. 5-6 महिने खूप एन्जॉय झाला. आता जर अभ्यासाचं काहीतरी बघूया. माझा सब्जेक्ट कोणता आहे? फिजिक्स. आणि आज आपण स्टार्ट करतोय रोटेशनल डायनॅमिक्स. 11वीमध्ये आपण ह्याचा थोडा पार्ट बघितला आहे आणि त्याचा वापर करूनच आपल्याला नवीन पॉईंट ह्याच्यामध्ये काही शिकायचे. पण आज आपण जे काय लेक्चर घेणार आहे ते कशावरती आहे? इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ रोटेशनल डायनॅमिक्स. मग रोटेशनल डायनॅमिक्स याचा अर्थ काय? रोटेशन आपण दोन प्रकारचे बघतोय. एक तर असतं सर्क्युलर आणि दुसरं असतं रोटेशनल. दोन मोशन असतात, एक सर्क्युलर मोशन, दुसरं रोटेशनल मोशन. आता दोन्ही मोशन ही खूप डिफरंट आहेत. आपण 11वीला सर्क्युलर मोशन बघितले, तरी पण मी तुम्हाला काय करणार आहे लेक्चरमध्ये जस्ट एक क्विक रिव्हिजन देणार आहे. कशाची? सर्क्युलर मोशनची. ज्यावेळी तुम्ही 12वी स्टेट बोर्डचं बुक ओपन करताय, तुम्हाला त्याच्या लेफ्ट हँड साईडला कॉर्नरलाच फर्स्ट पेजच्या काही क्वेश्चन भेटतील, काही क्वेश्चन दिसतील. तर काय क्वेश्चन आहेत ते? व्हॉट इज सर्क्युलर मोशन? गिव्ह इट्स एक्झाम्पल. अजून काय क्वेश्चन आहे? व्हॉट इज सेंटर ऑफ मास? गिव्ह इट्स एक्झाम्पल्स. अजून काय आहे? व्हॉट आर कायनेमॅटिकल इक्वेशन्स? व्हॉट आर कायनेमॅटिकल इक्वेशन्स? जे आपण 11वीला लॉज ऑफ मोशन या टॉपिकमध्ये बघितलेले आहेत लिनियर मोशनसाठी. आता आपल्याला इथं अँग्युलर मोशनसाठी बघायचे कोणते आहेत. त्याचबरोबर त्यांनी क्वेश्चन काय विचारला आहे? व्हॉट आर रिअल फोर्सेस? व्हॉट आर सुडो फोर्सेस? हे 4 क्वेश्चन्स आहेत. हे जर तुम्हाला माहीत असतील तर आणि तरच तुम्हाला हा टॉपिक क्लिअरली अंडरस्टँड होणार आहे. बिकॉज तुम्ही 12चं कोणतंही बुक काढा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स और बायोलॉजी, त्याने प्रत्येक टॉपिकच्या फर्स्ट लाईनला तुम्ही क्लिअरली मेन्शन केलं आहे ॲज स्टडीड इन 11th स्टँडर्ड. मीन्स ज्यावेळी तुम्हाला टॉपिकचं बेसिक क्लिअर असेल त्याच वेळी तुम्हाला तो टॉपिक 12चा क्लिअर होणार आहे. त्याच्यामुळं आपण एका लेक्चरमध्ये हे जे काय बेसिक आहे हे क्लिअर करतोय. ओके, स्टार्ट करूया. आपण टॉपिक कोणता सुरू करतोय? रोटेशनल डायनॅमिक्स. सो फर्स्ट पॉईंट जो मी तुम्हाला घेणार आहे तो कोणता आहे? सर्क्युलर मोशन. आपण बऱ्याच वेळा हा शब्द ऐकला आहे, सर्क्युलर मोशन. सो व्हॉट इज सर्क्युलर मोशन? व्हॉट इज सर्क्युलर मोशन? तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय? व्हॉट इज सर्क्युलर मोशन? द मोशन ऑफ ए बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. असं एखादं मोशन जे वर्तुळाच्या परिघावरती घडत असतं. कशावरती? वर्तुळाच्या परिघावरती घडत असतं. त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो किंवा वर्तुळाकार गती देखील म्हटलं जातं. बरोबर आहे. आपण 10वीला असताना हा पॉईंट बघितला आहे ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन दिली होती याची सर्क्युलर मोशनची. तर मोशन ऑफ ए बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. नसेल तर अजून एक वाक्य, अजून डेफिनेशन काय होती? द मोशन ऑफ ए बॉडी हॅव्हिंग इट्स पाथ ॲज सर्क्युलर. मी डेफिनेशन लिहितोय. द मोशन ऑफ बॉडी along the circumference of circle, along the circumference of circle, त्याला काय म्हटलं जातं? सर्क्युलर मोशन म्हटलं जातं. और the motion of body having सर्क्युलर पाथ. असं एखादं मोशन ज्याचा पाथच जर सर्क्युलर असेल तर त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. आता बघा, मी एक चालायला लागलो इकडे, बरोबर आहे. मी जे चालत आहे ते एका स्ट्रेट लाईनमध्ये चालतो. बरोबर, मी असा थोडं जात नाही. मी कसं चाललोय? एका स्ट्रेट लाईनला चाललोय. म्हणजे मी कोणतं मोशन करतोय? लिनियर मोशन करतोय. आता बघा, ज्यावेळी मी हा चॉक घेतोय असा गोल फिरवत असतो त्यावेळी चॉकचं जे मोशन घडतंय ते कोणतं आहे? सर्क्युलर मोशन आहे, कारण त्याचा पाथच सर्क्युलर आहे.
नसेल तर मी काय केले, आपण शेतामध्ये जात असतो बरोबर. सपोज आपण भात कापणीचे दिवस आहेत किंवा भात आपण सपोज एक भात पेरलं तर काय करतोय, त्याच्यावरती विविध पक्षी येऊन तुमचे भात खात असतात बरोबर. आपण काय करतो त्यासाठी एक दोरी घेतो, त्या दोरीला एका एंडला आपण काय बांधत असतो, दगड बांधत असतो बरोबर आहे. आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतोय, जास्त काय तुम्हाला मी वेगळं एक्झाम्पल देत नाही. आपण काय केलं, एक दगड घेतलाय, एका दोरीच्या एका एंडला बांधलाय आणि ते आपण असं गोल फिरवतो बरोबर. ज्यावेळी तो दगड किंवा तो स्टोन एका हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरत असतो, त्या स्टोनचं जे मोशन असतं ते कुठलं असतं, सर्क्युलर मोशन असतं. कारण जी आपण दोरी यूज करत असतो ती आपण एक रेडियस म्हणून कन्सिडर करत असतो आणि ती सर्कल रेडियस झाली, हा तुमचा गोल फिरणार आहे, म्हणजे असं हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरणार आहे. त्याच्यामुळे ते कोणतं मोशन झालं, सर्क्युलर मोशन झालं. एक एक्झाम्पल झालं आपलं, वेन स्टोन इज टाईड टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग and whirled in horizontal circle, then the motion of stone is called as circular motion. एकदम सोपं आहे असं. त्यामुळे स्टोनचं मोशन कोणतं झालं, सर्क्युलर मोशन झालं. आता 2 नंबर एक्झाम्पल, आपण राहतो कोणत्या प्लॅनेटवरती, पृथ्वीवरती राहत असतो बरोबर. आता पृथ्वीच्या भोवती कोण फिरतो, मून फिरत असतो. त्यामुळे मोशन ऑफ मून अराउंड अर्थ, चंद्राचं मोशन कुणाभोवती, पृथ्वीभोवती जे काय घडत असतं ते कुठलं असतं, सर्क्युलर मोशन असतं. कारण चंद्राचा जो पाथ असतो तो कुठला असतो, सर्क्युलर असतो बरोबर आहे. त्याचबरोबर सूर्याभोवती सगळे प्लॅनेट फिरतात, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड सन. आता ते ऑर्बिट जर इलिप्टिकल असलं तरी त्याचा पाथ हा सर्क्युलर आहे. केप्लर्स लॉ काय सांगतो, ऑर्बिट इलिप्टिकल आहे, मान्य आहे, पण तो जो पाथ असतो तो कुठला असतो, सर्क्युलर असतो. त्यामुळे प्लॅनेटचं मोशन कोणाभोवती, सूर्याभोवती फिरण्याचं मोशन देखील कुठलं झालं, सर्क्युलर मोशन झालं बरोबर आहे. म्हणजे हे काय झाले आपले सर्क्युलर मोशन. आता माझ्या हातामध्ये घड्याळ आहे बरोबर, घड्याळामध्ये काटे किती असतात, 3 काटे असतात बघा. सपोज मी घड्याळ ड्रॉ केलंय फॉर एक्झाम्पल, आणि याच्यामध्ये आपल्याकडे 3 काटे आहेत. एक आहे तास काटा, एक आहे मिनिट काटा, दुसरा आहे सेकंड काटा बरोबर आहे. आता जो काटा असतो त्याला आपण हँड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हँड. म्हणजे कुठला हँड, मिनिट हँड, सेकंड हँड आणि हावर हँड. म्हणजे तास काटा, मिनिट काटा आणि सेकंड काटा. आता क्लिअरली बघा, मी सपोज एक कोणताही घेतलाय, त्याचा मी टीप घेतो. टीप म्हणजेच काय, तर एंड पॉइंट. कोणता पॉइंट, एंड पॉइंट. मी त्या काट्याचा एंड पॉइंट कन्सिडर केला आणि त्याचं मोशन तुम्ही बघा. ज्यावेळी हा फिरत असतो त्यावेळी तो कुठला मोशन करतो, सर्क्युलर मोशन करत असतो. त्याच्यामुळे अजून एक आपण एक्झाम्पल काय सांगू शकतो, द मोशन ऑफ टीप ऑफ हावर हँड, मिनिट हँड अँड सेकंड हँड. म्हणजे घड्याळाच्या तिन्ही पण काट्यांचा जर आपण टीप कन्सिडर केला किंवा एंड पॉइंट कन्सिडर केला तर त्या टीपचं, त्या एंड पॉइंटचं जे मोशन घडत असतं ते कुठलं असतं, सर्क्युलर मोशन असतं. त्याच्यामुळे आपण ही सर्टन एक्झाम्पल बघितले आहेत. तुमच्या ज्या नोट्समध्ये मी तुम्हाला क्लिअरली लिहून दिलेलं आहे ही एक्झाम्पल्स. अजून तुम्ही एक्झाम्पल क्लिअर घेऊ शकताय. आता बघा एक साधं उदाहरण आहे, सेकंडवरून सर्क्युलर पाथवरून मी डोंगरावरून असं चाललोय, सायकलिंग आपण करत असं चाललोय. त्यावेळी इथं जो पर्सन उभा आहे हा असं जाणार आहे बरोबर आहे. तुम्ही आता म्हणाला सर्कल कुठं आहे, तर ह्याचा जो पाथ असतो तो कोणता असतो, सर्क्युलर पाथ असतो. म्हणून हा देखील पर्सन सर्क्युलर मोशन करत असतो. ज्यावेळी हा इकडे जात असतो त्याचं सेंटर इथं असतो, ज्यावेळी हा खाली येतो त्याचं सेंटर इथं असतो. मीन्स इथून इथपर्यंत गेला हा हाफ सर्कल तयार करतो, इथून इथपर्यंत हा हाफ सर्कल तयार करत असतो. म्हणून त्याला कोणतं म्हटलं जातं, सर्क्युलर मोशन म्हटलं जातं. त्यामुळे असं फक्त नाही की त्याचं फक्त सर्कम्फरन्सच्या भोवती झालं पाहिजे, त्याचा पाथ जरी सर्क्युलर असला तरी त्याला कोणतं मोशन म्हणायचं, सर्क्युलर मोशन म्हणायचं बरोबर आहे. आता सर्क्युलर मोशनमध्ये आपण काय करतो, व्हेलॉसिटी त्याची बघायची आपल्याला कशी असते. व्हेलॉसिटी प्रत्येक वेळेस सेम असते का व्हेलॉसिटी चेंज होत असते हा पार्ट वेगळा आहे, पण त्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय असते, डायरेक्शन सेम आहे का डिफरंट आहे हे आपल्याला बघायचं बरोबर. तर मी तुम्हाला ह्याची प्रॉपर्टी काय सांगणार आहे, कशाच्या, सर्क्युलर मोशनच्या. ते व्यवस्थित बघा. आता प्रॉपर्टीज काय आहेत इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी मी तुम्हाला सांगतोय. आता बघा, सपोज एक बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. कुठलं मोशन परफॉर्म करते, सर्क्युलर मोशन.
आता ही आपली काय झाली, रेडियस झाली, बरोबर. तर ह्याच्या भोवती फिरण्यासाठी त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी पाहिजे. व्हेलॉसिटी कोणती असते, अँग्युलर व्हेलॉसिटी. आता जे मी तुम्हाला सांगतोय ती व्हेलॉसिटी आपण घेतोय लिनियर व्हेलॉसिटी. कोणती व्हेलॉसिटी घेतोय आपण, लिनियर व्हेलॉसिटी व्ही. आता बघा व्ही बरोबर आर ओमेगा ही रिलेशन आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटी काढायची असेल तर रेडियस वेक्टरने अँग्युलर व्हेलॉसिटीचं मल्टिप्लिकेशन करायचं, बरोबर. हे आपण बघितलं. आणि हे नेक्स्ट पण आपण बघणार आहे कशामध्ये, कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन या पॉईंटमध्ये बघणार, नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहे आपण. पण आता काय लक्षात ठेवा, व्ही म्हणजे कोणती व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी, बरोबर. व्ही मीन्स लिनियर व्हेलॉसिटी. आता बघा मी ह्या पॉईंटला आलो, अँटी क्लॉकवाईज रोटेशन करतो, त्यावेळी ही व्हेलॉसिटी इकडे जाते, याची डायरेक्शन इकडे वरती आहे. ही कोणती झाली, लिनियर व्हेलॉसिटी. इकडे आला, ही डायरेक्शन इकडे गेली, लिनियर व्हेलॉसिटी. इथं आलो आपण, इथं गेली, इथं आल्यानंतर इकडे गेली. म्हणजेच काय, ज्यावेळी बॉडी सर्क्युलर मोशन करत असते त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे त्याची डायरेक्शन प्रत्येक पॉईंटला वेगळी असते. कशा असते, प्रत्येक पॉईंटला वेगळे असते डायरेक्शन. मॅग्नेट्यूडचा इथं काही विचार घेत नाही. तर मॅग्नेट्यूड सेम असेल तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. मॅग्नेट्यूड डिफरंट असेल तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणत असतो. हा पार्ट वेगळा आहे, आपण बघायचा आहे. फक्त मी याची प्रॉपर्टी काय सांगते तुम्हाला, सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर व्हेलॉसिटीची मॅग्नेट्यूड प्रत्येक पॉईंटला बदलत असते. इकडे जाणार, वरती जाणार, खाली येईल, कुठेही प्रत्येक पॉईंटला ती व्हेलॉसिटी कशी असणार आहे, त्याची मॅग्नेट्यूड टोटली चेंज होत असणार आहे, बरोबर. म्हणूनच ह्याला ॲक्सिलरेटेड मोशन असं म्हटलं जातं. कोणतं मोशन म्हटलं जातं, सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲक्सिलरेटेड मोशन. ॲक्सिलरेटेड मोशन याचाच अर्थ प्रत्येक पॉइंटला व्हेलॉसिटी बदलणारं मोशन. कारण ॲक्सिलरेशन इज नथिंग बट चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हेलॉसिटी बदलते, मग त्याची मॅग्नेट्यूड बदलते, अगर डायरेक्शन बदलते. इथे आपली काय बदलत असते, डायरेक्शन बदलत असते प्रत्येक पॉइंटला. म्हणजे व्हेलॉसिटी इज चेंजिंग इन टर्म्स ऑफ डायरेक्शन, म्हणून काय म्हटलं जातं, ॲक्सिलरेटेड मोशन म्हटलं जातं. हे त्याची फर्स्ट प्रॉपर्टी आहे. सेकंड प्रॉपर्टी काय आहे बघा. आता मी सर्क्युलर मोशन इथे करतोय, हा पॉईंट ए आहे, इथे मी गोल करत आलो, परत ए पॉईंटला आलो, परत ए पॉईंटला आलो, परत ए पॉईंटला आलो. मीन्स इट इज रिपीटिंग द सेम प्रोसेस. ते रिपिटेशन त्याच्यामध्ये घडत असतं, त्याला पिरियॉडिक मोशन म्हटलं जातं. कुठलं मोशन म्हटलं जातं, पिरियॉडिक मोशन. म्हणून सर्क्युलर मोशन हे कोणतं मोशन आहे, पिरियॉडिक मोशन आहे. त्यामुळे काय लक्षात ठेवायचं, दोन प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, सर्क्युलर मोशन इज ॲक्सिलरेटेड मोशन. सेकंड कोणतं आहे, सर्क्युलर मोशन इज पिरियॉडिक मोशन. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही आता या दोन प्रॉपर्टी तुम्हाला सेटला विचारले जातात. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲक्सिलरेटेड मोशन. कुठलं मोशन ॲक्सिलरेटेड आहे, सर्क्युलर मोशन आहे. तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे, कारण या प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटी डायरेक्शन बदलते. व्हेलॉसिटी डायरेक्शन प्रत्येक पॉईंटला बदलत असते. त्याच्यामुळे कुठलं मोशन आहे, ॲक्सिलरेटेड मोशन आहे. आता मी काय करतोय, व्हिडिओ तुम्ही पॉज करा, तोपर्यंत मी हा जो काय आहे बोर्ड हा इरेज करतोय. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आपण कोणता बघणार आहे, कायनेमॅटिकल इक्वेशन्स फॉर सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. तर कायनेमॅटिकल इक्वेशन्स काय असतात, ज्यावेळी एखादं पार्टिकल मोशनमध्ये असतं त्याला कायनेमा असं म्हटलं जातं. कायनेमा मीन्स मोशन. आता आपण सर्क्युलर मोशन बघतोय, त्यासाठी डिफरंट कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. आपण 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये कायनेमॅटिकल इक्वेशन्स लिनियर मोशनसाठी बघितले. तर लिनियर मोशन म्हणजे काय, एका रेषेमध्ये घडणारं मोशन कोणतं असतं, लिनियर मोशन. त्यासाठी आपण सगळ्या टर्म्स लिनियर वापरणार आहे. आता कुठलं मोशन बघायचं आहे, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनसाठी आपल्याला सगळ्या टर्म्स अँग्युलर वापरायचे, कारण सर्क्युलर मोशनमध्ये सेंटरला अँगल घडत असतो. बरोबर आहे. तर काय असतं हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स बघा. जर आपण लिनियर मोशन घेतलं, त्याची सुरुवातीची व्हेलॉसिटी मी घेतो यू. मीन्स यू इज द इनिशियल व्हेलॉसिटी. ज्यावेळी यू इनिशियल व्हेलॉसिटी असते त्यावेळी यू बरोबर आपण त्याच्यावरून इक्वेशन देणार आहे, कोणतं, व्ही बरोबर यू प्लस एटी. व्ही बरोबर यू प्लस एटी हे एक आपले इक्वेशन आहे. व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, ए म्हणजे ॲक्सिलरेशन, टी म्हणजे टाइम असतो. त्याच्यामुळे आपल्याला हे इक्वेशन लिहायचं. तर व्ही बरोबर काय आहे आपलं, यू प्लस एटी. बरोबर आहे. तर सेकंड जे इक्वेशन आहे, एस इज इक्वल्स टू यू टी प्लस 1/2
AT स्क्वेअर. एस म्हणजे काय असतं तर लिनियर डिस्प्लेसमेंट असते. ए म्हणजे काय लिनियर ॲक्सेलरेशन. हे आपण अगोदर बघितलेलं आहे. मी जस्ट तुम्हाला इक्वेशन्स इथे राईट डाऊन करतो. नंतर व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. हे आपलं थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. कशासाठी लिनियर मोशनसाठी आहे. आपल्याला टास्क काय आहे. आपल्याला इक्वेशन्स सर्क्युलर मोशनसाठी फाइंड आउट करायचे. बरोबर आहे. कंपॅरिझन करून फक्त फाइंड आउट करायचे. जर का यू हे इनिशियल व्हेलॉसिटी असेल लिनियर मोशनची, व्ही ही फायनल व्हेलॉसिटी असेल, ए म्हणजे लिनियर ॲक्सेलरेशन असेल, एस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट असेल, त्यावेळी आपल्याला तीन इक्वेशन मिळतात. कोणती. व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी, एस इज इक्वल्स टू यूटी प्लस 1/2 AT स्क्वेअर, आणि तिसरं कोणतं आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. व्हेरी व्हेरी सिम्पल इक्वेशन्स आहेत. आता इथे स्टार्ट होतो आपला सर्क्युलर मोशनची तीन इक्वेशन्स. बघा, जर मी ओमेगा नॉट ही इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी कन्सिडर केली, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा ही मी फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी कन्सिडर केली, थीटा ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल. थीटा म्हणजे काय घेतलं. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे आपण अगोदर शिकलेलो आहे. इट इज द अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ सर्कल. रेडियस वेक्टरनं सेंटरला केलेला अँगल जो काय असतो कुठला असतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतो. बरोबर. याच्यावरून अजून मला सांगा ॲक्सेलरेशन कसं दाखवलं जातं. अल्फानं अँग्युलर ॲक्सेलरेशन. टी म्हणजे काय असणार आहे. आपला टाइम असणार आहे. मग ह्याच्यावरून आपल्याला तीन कायनेमॅटिकल इक्वेशन्स बघायचे आहेत. कोणासाठी. सर्क्युलर मोशनसाठी. बरोबर. आता कंपॅरिझन करून आपले इक्वेशन द्यायचे. बघा, मी ते इक्वेशन लिहितोय. कंपेअर करायचं आपल्याला आहे. व्ही बरोबर यू प्लस एटी. व्ही म्हणजे कुठली व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी. इथं फायनल व्हेलॉसिटी आपली कोणती आहे. ओमेगा. म्हणून काय झालं. ओमेगा बरोबर यू कोणती व्हेलॉसिटी आहे. इनिशियल व्हेलॉसिटी. इथं सांगा इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी कुठली आहे. ओमेगा नॉट. ओमेगा नॉट प्लस एटी. एटी म्हणजे ॲक्सेलरेशन कोणतं आहे. अल्फा. टी म्हणजे काय. टाइम म्हणजे अल्फा टी. हे झालं पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन. बरोबर. त्यानंतर सेकंडचं इक्वेशन आहे ते कुठलं आहे. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन कोणतं आहे याच्यामध्ये. एस इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. सेकंड कोणतं येणार. थीटा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट टी प्लस 1/2 AT स्क्वेअर त्यांनी दिलंय 1/2 अल्फा टी स्क्वेअर. हे झालं आपलं सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. कोणतं आहे. थीटा बरोबर ओमेगा नॉट टी प्लस 1/2 AT स्क्वेअर, सॉरी अल्फा स्क्वेअर. हे झालं आपलं सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. आणि 3 नंबरचं बघा. 3 नंबरचं काय आहे. व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. बरोबर. इथे आपण फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी कोणती घेतोय. ओमेगा. ओमेगा स्क्वेअर बरोबर ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एस. 2 टाइम्स ए म्हणजे आपलं कोणतं आहे अल्फा, एस म्हणजे आहे आपला थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर ही झाली आपली 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स सर्क्युलर मोशनसाठी. बरोबर आहे. जर ए हे लिनियर मोशनचं ॲक्सेलरेशन असेल तर अँग्युलर मोशनचं ॲक्सेलरेशन असेल अल्फा, एस ही लिनियर मोशनची डिस्प्लेसमेंट असेल तर थीटा ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, व्ही हे लिनियर मोशनचं व्हेलॉसिटी असेल तर ओमेगा हे अँग्युलर मोशनची व्हेलॉसिटी झाली. तर आपण काय बघितलं या लेक्चरमध्ये. सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं, ते ॲक्सेलरेटेड मोशन का आहे, ते पिरियडिक मोशन का आहे, त्याचबरोबर त्याची वेगवेगळे आपण एक्झाम्पल्स बघितली. अजून काय बघितलं तर सर्क्युलर मोशनसाठी कायनेमॅटिकल इक्वेशन्स किती असतात. किती असतात सांगा मला आता. 3 असतात. बरोबर. हे आपण बघितलं आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, सेंटर ऑफ मास म्हणजे काय असतं. सेंटर ऑफ मास म्हणजे काय असतं, त्याचबरोबर आपल्याला बघायचं आहे वेगवेगळे फोर्स. वेगवेगळे म्हणजे आपल्याकडे फक्त 2च फोर्स बघायचे. कोणते बघायचे आहेत, रिअल फोर्स आणि सुडो फोर्स. तर तुमचा आजचा होमवर्क काय आहे बघा, तुम्ही मला लॉज ऑफ मोशन काय असतात, किती असतात आणि कोणते असतात हे मला सांगायचे. लॉज ऑफ मोशन. सो युअर होमवर्क इज लॉज ऑफ मोशन मला तुम्ही सांगायचे आहेत किती असतात ते. बरोबर आहे. तर या ठिकाणी आजचं लेक्चर संपते. थँक्यू.